वा, खूप छान, खूप टेस्टी स्वीट रेसिपी आपण तयार केलेली आहे रक्षाबंधन स्पेशल. फक्त काही मिनिटांमध्येच तयार होते, घरगुती आपण हे बनवू शकतो. हा पाक ही भाग खूप छान मुरलेला आहे. आता एक मी गुलाबजामुन एका बाउलमध्ये कट करून दाखवते. आतमध्ये पूर्ण त्याचा जो ज्यूस आहे तो गेलेला आहे पहा. आतमध्ये पूर्ण असं ज्युसी झालेला आहे, काळा जामुन आहे. तर याचं मी एक पॉकेट आणलं होतं, 200 ग्रॅमचं हे पॉकेट होतं. त्यासाठी आपण 1 वाटी दूध आणि थोडंसं तूप घेणार आहे. तर हे पूर्ण पॉकेट आहे ते 200 ग्रॅमचं मी एका बाउलमध्ये घेते. प्रथम त्याच्यातलं पूर्ण गाठी जी आहे ते आपण मोडून घेणार आहे. गाठी मोडून घेतल्यानंतर आपण थोडं करत असं त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. डायरेक्ट जास्त दूध ॲड करायचं नाही. असं केल्यामुळे आपल्याला जे गुलाबजामुन वळतो ना त्यामध्ये क्रॅक अजिबात पडत नाही. त्यामुळं आपण अशा प्रकारे पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर आपण त्याला तूप लावून साधारण 20 मिनिटासाठी असंच रेस्ट व्हायला ठेवायचं आहे. यानंतर आपण जो आहे तो पाक तयार करणार आहे. यासाठी मी ही जी वाटी दिसणार त्या 2 वाट्या साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 2 वाटी पाणी ॲड करणार आहे. आता मी गॅस ऑन करते आणि याच्यावरती आपण पाक शिजण्यासाठी ठेवून देऊया. पाक आपल्याला एक तास शिजवून घ्यायचा नाही आहे, तर आपला हलकासा असा एकजीव होईल इतकाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर मी साखर आणि पाणी मिक्स होऊ देते. साखर आणि पाणी मिक्स झाल्यानंतर इथे मी अर्धा चम्मच वेलची पूड ॲड केलेली आहे. त्याचे जे टरफल होतं तेही ॲड करणार आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट येते. साधारण 15 मिनिटानंतर आपला पाक जो आहे तो रेडी झालेला आहे. असे दारही थोडेसे आले. इथे आपलं 20 मिनिटानंतर पीठ अजून एकदा मळून घ्यायचं थोडंसं. जर घट्ट झालं असेल थोडंसं दूध ॲड करून तुम्ही लूज करू शकता. तर पहा, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं एक छोटासा गोळा घ्यायचा. हाताला दोन्ही तळव्यांना पण तूप लावायचं आहे. मग दोन्ही हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण जे आहे ते गुलाबजामुन वळून घेणार आहे. पहा, खूप छान, एकही क्रॅक पडू द्यायचा नाही. अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजामुन वळून घेतले. इथे 25 ते 28 गुलाबजामुन रेडी झालेले ते 200 ग्रॅममध्ये. इथे आता आपण गॅस ऑन करूया. मी बाजूलाच पाक हे जो आहे तो गरम होण्यासाठी ठेवणार आहे. म्हणजे इथे मी जितकं मला तेल लागतं तितकं तेल घेणार आहे. त्याच्यामध्ये प्रथम आपण एक छोटासा गुलाबजामुन म्हणजे आपण तेल आपलं कसं मीडियम आहे कसं म्हणजे तो ट्राय करून घेणार आहे. तर आपलं गुलाबजामुन फ्राय करताना जास्त तेल गरमही नसावं, जास्त लोही नसावं, मीडियम फ्लेमवरती असावे. आणि जास्तही गुलाबजामुन एकत्र टाकायचे. साधारण 4 किंवा जास्त मोठी कढई असेल तर 5-6ची एक बॅच असावी. आणि आपण असं तेल जसं चमच मी ते तेल फिरवते ना तशा प्रकारे तेल फिरवून आपण गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचे. जास्तही म्हणजे इथे मी गॅसची फ्लेम जास्त करून स्लोच ठेवली, म्हणजे जास्ती स्लो नाही ठेवली, मीडियम अशी ठेवलेली आहे. हे काळे गुलाबजामुन असल्यामुळे याचा कलर आपण डार्क केलेला आहे किंवा तो ऑटोमॅटिक डार्क येतो. इथे पहा, थोडंसं आपल्याला टाईम लागतो गुलाबजामुन फ्राय करण्यासाठी. इथे गुलाबजामुन फ्राय झालेले आहेत. थोडा पाक गरम करून घेतला आणि गरमच पाकामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन ॲड करणार आहे. अशाच प्रकारे मी दुसरी बॅच फ्राय करून घेतली आणि पाकामध्ये ठेवले आहे. साधारण 4 ते 5 तासानंतर पूर्ण गुलाबजामुन फुलले होते. तर त्याचा पाकही पहा, खूप छान त्याचा कलर आलेला आहे. एका बाउलमध्ये घेते आणि त्याच्यामध्ये थोडासा पाक घेते. खूप छान त्याच्यामध्ये मी बदामही ॲड केलेले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की बदाम ॲड करावे तर तुम्ही करू शकता, हे ऑप्शनल आहे. तर इथे पहा, खूप छान, खूप टेस्टी रक्षाबंधन स्पेशल खूप छान आपण घरगुती बनवू शकतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा आणि आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा. खूप छान